मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत की राघव स्वतः सिंधूसमोर हात जोडत तिची माफी मागणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की मंगेशच्या मदतीने सिंधू सावीसाठी जेलमधून पळून आलेली असते। तर इकडे सावी सारखं माझी आई कुठे आहे असा प्रश्न राघवला करत असते, परंतु राघवकडे सावीच्या प्रश्नाचं उत्तर नसतं। तर इकडे सिंधू आणि राघवची मुलगी सावी जर या घरात आली तर प्रॉपर्टीचे आणखी काही भाग होणार, म्हणून आता ऋतुजा, रेश्मा आणि रिषभला तुम्हाला कधी मूल होणार, अरे तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली, म्हणून आता त्या दोघांनाही हनीमूनला पाठवण्याचा निर्णय घेते। तेव्हा रेश्मा रडतच म्हणते, आई तुम्ही आम्हाला कुठेही पाठवा, परंतु आमच्याच्याने काही एक होणार नाही, कारण आमच्या दोघांमध्ये अजूनही नवरा बायकोसारखं काही एक संबंध नाही आहे। आणि ते ऐकून ऋतुजा आणि ऋतुराज पूर्णपणे हादरतात। तर इकडे राघव विनू आणि सावीसोबत लपवाछपवी खेळत असतो। त्याच वेळेला सिंधू गुपचूप घराबाहेर येते, तेव्हा दोन हवालदार ऑलरेडी सिक्युरिटीसाठी रत्न पारखींच्या घराबाहेर उभे असतात। तर इकडे राघववर राज्य असतं, तर विनू आणि सावी दोघे पण लपून बसतात। सावी पळत पळत घराच्या बाहेर लपण्यासाठी येते आणि त्याच वेळेला ती समोर सिंधूला पाहते। तेव्हा सावी खूप मोठ्यानेच ओरडते, आई, आणि ते ऐकून इकडे राघवला तर मोठा धक्काच बसतो। तो विचार करतो की सिंधू जेलमधून सुटून अचानक इथे आलीच कशी। तर इकडे सावीला पाहून सिंधूच्या जीवात जीव येतो। सावी पळतच सिंधूकडे जाते आणि तिला घट्ट अशी मिठी मारत खूप रडू लागते। तर इकडे सिंधूसुद्धा खूप रडत असते। सावीच्या चेहऱ्यावरून ती प्रेमाने हात फिरवत असते आणि मायलेकींची ती हृदयस्पर्शी भेट पाहून राघवचे पण डोळे अगदी पाणावलेले असतात। सिंधू विचारते, सावी बाळा तू कशी आहेस, तुला ताप वगैरे तर आला नाही ना। तर सावी रडतच विचारते, आई तू इतके दिवस कुठे होतीस ग, तुला माहिती आहे का मी तुला किती मिस करत होते। मला तर किती विचित्र स्वप्नसुद्धा पडत होते, जेव्हा मी तुला न विचारता कुठे जात होते तर तू मला किती बोलत होतीस। मग आता तू सुद्धा तीच चूक केलीस ना आई, अगं तू मला सांगितलं का नाहीस, तू कुठे गेली होतीस ते। तेव्हा राघव रडणाऱ्या सावीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो। तर सिंधू चिडूनच म्हणते, मी माझ्या मुलीशी बोलत आहे ना, त्यामुळे मध्ये कोणीही बोलायचं नाही। तर आता घरातील सर्वजण बाहेर आलेले असतात आणि सिंधूला पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो। तर इकडे सावी सिंधूला म्हणते, आई तू मला एका दिवसासाठी तर काय, पण एक मिनिटसुद्धा एकटं सोडू नकोस ग, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, मला खूप भीती वाटते। मी तुला किती कॉल्स केले, पण तू एक कॉलसुद्धा रिसीव का नाही केलास, तुला माझी आठवण येत नव्हती का, मी इतकी वाईट मुलगी आहे का। त्यावर सिंधू रडतच म्हणते, नाही सावी बाळा, मला खरंच तुझी खूप आठवण येत होती, पण काय करू, मी एका ठिकाणी फसले होते, इथून पुढे मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, म्हणून आता सिंधू सावीला प्रॉमिस करत असते। तर इकडे राजश्री राघवला म्हणते, पाहिलंस ना, तू सावीला जगातील सर्व आनंद देण्याचा प्रयत्न केलास, परंतु सावी तिच्या आईसाठी तू दिलेला प्रत्येक आनंद ठोकरायला तयार आहे। एका आईची माया खूप मोठी असते रे, आणि त्याची किंमत कधीच पैशामध्ये होऊ शकत नाही। मी पण एक आई आहे ना, दुसऱ्या आईचं दुःख मी समजू शकते। तू सावीला तिच्या आईपासून दूर नाही करू शकत, आणि जर तू असं केलंस ना तर तू एका मुलीकडून तिचं लहानपण, तिचा आनंद हिरावून घेशील। मला माहिती आहे तुझंसुद्धा सावीवर खूप प्रेम आहे, आणि म्हणूनच तुला सावीसाठी तुझ्या रागाचा त्याग करायलाच हवा, कारण सिंधूच सावीचा आनंद आहे, आणि शेवटी सावी तुझं रक्त आहे की नाही, कधी ना कधी तर ती तुझ्याकडे धाव घेणारच। तेव्हा रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणत असते, माझा तर अजिबात विश्वास नाही की सावी राघवची मुलगी आहे म्हणून, आपल्याकडे काय पुरावा आहे। तेव्हा रत्नाकरसुद्धा राघवला समजावत असतो, आणि त्याच वेळेला पोलिसांची एक टीम सिंधूचा पाठलाग करत रत्नपारखींच्या घराबाहेर येतात। सिंधू खूप घाबरलेली असते। ती लेडी इन्स्पेक्टर राघवला म्हणते की माफ करा, ही आमच्या जाळ्यातून सुटून धूळ फेकत इथे पळून आली। त्यावर राघव मोठ्यानेच त्या लेडी इन्स्पेक्टरवर ओरडत म्हणतो की थांबा, मला माझ्या मुलीसमोर कुठल्याही प्रकारचा तमाशा नको आहे, आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा। तर सिंधू खुश होते। तेव्हा सर्वांसमोर सिंधू आता
सावीचा हात घट्ट पकडते आणि राघवकडे खूप रागाने पाहत सावीला तेथून घेऊन जाण्यासाठी निघते. तर सावी राघवकडे पाहून त्याला बाय करत असते. तर सावीला पुन्हा एकदा आपल्यापासून दूर जाताना पाहताच राघवच्या काळजाचं पाणी पाणी होत असतं. त्याचे डोळे अश्रूंनी भरून आलेले असतात. राजश्री रत्नाकरसुद्धा आपल्या नातीसाठी खूप रडत असतात. तर सिंधू सावीला घेऊन अखेर तेथून निघून गेलेली असते. राघवला मात्र सारखी सावीची आठवण येत असते. तो सावीच्या रूममध्ये जातो आणि तिच्या प्रत्येक वस्तूला कवटाळून खूप रडू लागतो. तो म्हणतो, मी एवढं करूनही सावीने जाताना एकदाही वळून माझ्याकडे नाही पाहिलं. सावीच्या आयुष्यात माझं काही एक स्थान नाही, मला जागा नाही. तेव्हा रत्नाकर राघवला समजावत असतो की बाळा शांत हो, कारण सावीला अजूनही माहिती नाही की तू तिचा बाबा आहेस म्हणून. तर दुसरीकडे सावी सिंधूला रत्नपारखींच्या घरच्या सर्व आठवणी सांगत असते की तिथे पोलीस अंकलने माझी खूप काळजी घेतली. माझ्यासाठी खूप सारे कपडे, खेळण्या विकत घेतल्या. माझ्यासाठी एक स्पेशल रूमसुद्धा त्यांनी डेकोरेट केली होती. आई, जर माझे बाबा असते तर त्यांनीही माझ्यासाठी हेच केलं असतं ना. तर सावीचे ते बोलणे ऐकून सिंधूला खूप वाईट वाटत असतं. तर इकडे रत्नाकर राघवला समजावत असतो की तू कितीही प्रयत्न कर, परंतु कायद्याने सुद्धा सावीने सिंधूसोबत राहणंच योग्य असेल, कारण सावी अजून खूप लहान आहे. परंतु राघव म्हणतो, नाही बाबा, मी सावीला माझ्यापासून दूर नाही करू देणार. म्हणून आता राघव लगेच रात्री अपरात्री पुन्हा एकदा सावीकडे जाण्यासाठी निघतो. तर इकडे मधूचा प्रचंड जळफळाट होत असतो. तर दुसरीकडे सावी सिंधूला म्हणत असते, आई, माझ्यासाठी तू अंगाई गीत गा ना. त्यावर सिंधू म्हणत असते, अगं सावी बाळा, मला अंगाई गीत नाही गाता येत. त्यावर सावी म्हणते, मग मी पोलीस अंकलला इथे बोलावून घेऊ का, कारण ते खूप छान अंगाई गीत गातात. तू जेव्हा माझ्याजवळ नव्हतीस ना, तेव्हा तेच अंगाई गीत गाऊन मला झोपी लावत होते. तर सिंधू चिडूनच म्हणते, नाही, कुणाला इथे बोलवण्याची गरज नाही आहे. तर इकडे ऋतुजा रुक्मिणी काकूचे कान भरवत म्हणते की आता सावीच्या बहाण्याने राघव सिंधू एकमेकांच्या जवळ येणार आणि पुन्हा जर ते प्रेमात एकत्र आले तर आपण काय करायचं आणि मधूचं काय होणार. त्यावर रुक्मिणी काकू म्हणते, राघव सध्या डोक्यावर पडला आहे, पण आता लवकरच त्याला कळेल की सावी त्याची मुलगी नाही आहे. जे तू बोलत आहेस ना, ते मी जिवंत असताना कदापि शक्य नाही. तर इकडे राघव रात्री सिंधूच्या घरी येतो. सिंधू दार उघडते. तर राघवला समोर पाहताच सिंधू चिडूनच म्हणते, जर तुम्ही माझ्या सावीला घ्यायला आले असाल ना, तर तिला कायमचं विसरून जा आणि आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. राघव म्हणतो, सिंधू, माझे एकदा ऐकून तरी घे. सिंधू म्हणते, राघव, मला काही एक ऐकायचं नाही आहे. आणि रागानेच सिंधू दरवाजा लावत असते. राघव मध्ये हात घालतो. तर राघवच्या हाताला खूप लागतं, खूप रक्त येऊ लागतं. ते पाहून सिंधू काळजीनेच विचारते, राघव, तुम्हाला जास्त लागलं तर नाही ना? प्लीज तुम्ही इथून निघून जा, माझा अंत नका पाहू. त्यावर राघव म्हणतो, सिंधू, अगं, माझ्याकडून जी काही चूक झाली ना, त्यासाठी मी तुझी माफी मागण्यासाठी इथे आलो आहे. सावीला तुझ्यापासून दूर ठेवण्यासाठी, तुला गुन्हेगार म्हणून जेलमध्ये पाठवण्यासाठी सॉरी बोलायला आलो आहे. मला माफ कर. म्हणून आता राघव सिंधूसमोर हात जोडत असतो. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.